पण डाव्या बाजूला आलो की हे टाके भेटते आणि ह्या केव्ज आहेत सगळ्या. या केव आपण बघू. समोर आपल्याला मारुतीची मूर्ती दिसते सुंदर. एक नंदी आहे आणि या केव्हमध्ये पूर्ण पाणी आहे, त्यामुळे आपल्याला खालच्या पिंड दिसत नाहीत. हा नंदी बघितल्यानंतर मारुती आणि आत आपण बघू शकता मोठी पिंड आहे, पण पाणी असल्यामुळे आपल्याला आत जाता येत नाही. पाटेश्वर मंदिराच्या लेण्यामध्ये आल्यानंतर ही एक सुंदर मूर्ती आपण बघू शकता. त्याचं नाव आहे अग्निवृष. हे अग्नी समोरनं बघितलं तर माणसाचा आकार पूर्ण आहे. त्याच्या हातात धनुष्य, वेगवेगळी शस्त्र, नोकरवाळी असा हा मानव अग्नी. आणि साईडनं आलो आपण की हा नंदीमध्ये कन्वर्ट होतो. तर इथून जर बघितलं आपण हा पूर्ण नंदी आहे. तर हा नंदी वृष असा सुंदर वेगळी मूर्ती आपण बघतो. या इथं बघितलं आपण तर 6 देवींची वेगळ्या वेगळ्या मूर्ती आहेत. प्रत्येकाचं खाली चिन्ह वेगळं आहे. सरस्वती, पहिली देवी सरस्वती आहे. अशा इथं नंदीची एक मूर्ती आहे. खाली जर बघितलं तर अशा वेगवेगळ्या ह्या 2 महिरपीमध्ये मूर्ती आहेत. म्हणजे दोन्हीत मूर्ती त्याच आहेत, पण ह्या 2 इथं आणून ठेवलेल्या आहेत. असं हे सुंदर लेणं बघण्यासारखं आहे. अजून एक सुंदर शंकराची पिंड आपण इथं बघू शकता. हे पण एका लेण्यामध्ये आहे. वर दगड बघू शकता साईड बाजून आपण. सुंदर एकल शंकर पिंड. अग्निवृषच्या मागच्या बाजूला जे लेणं आहे त्या लेण्यामध्ये या 3 शंकरपिंडी आहेत. सुंदर शंकरपिंडी आहेत. आणि या इथं कोपऱ्यामध्ये बघितलं तर टाकी आहेत. हे पाण्याचं एक टाकं आणि तुमच्या मागे इथं पाण्याचं दुसरं टाकं आहे. या प्रत्येक कोपऱ्यामध्ये असं पाण्याची टाकी आहेत. आणि हे सुंदर त्रिलिंग. 4 लेणी बघून आल्यानंतर हे एक मंदिर आहे. एकल शिवलिंग आहे. पूर्ण जंगल परिसर आहे. आपण इथं दगडामध्ये कशा केव फॉर्म झाल्यात बघू शकता. खूप सुंदर जागा आहे. एकल शिवमंदिर बघून आल्यानंतर आपल्याला ही एक खंडित दीपमाळ दिसते. हा सुंदर नंदी आहे. आपण नंदी मंडपात प्रवेश करतोय. इथं खूपच सुंदर डेकोरेटिव्ह नंदी आहे. आपण त्याच्या पूर्ण दागिने खूपच सुंदर नंदी आहे. या इथे त्रिदल मंदिरासारखे 3 मंदिर आहेत. चतुर्मुख पिंड आणि हे 2 कुंभ असलेली पिंड आहे. याचं पौराणिक महत्त्व माहीत नाही, पण हे 2 कुंभ असलेली पिंड आहे. आपण डाव्या बाजूला मंदिरात आल्यानंतर ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या पिंड आहेत. पिंड ही जर बघितली साधारण 64 लिंगाची पिंड म्हणतो. ती एकल आहे. मागं परत पिंड आहे वेगळे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या पिंडी आहेत. ही आयोनीसारखी पिंड आहे. आणि या बाजूला ही वेगळीच पिंड आहे. या पिंडमध्ये बघितलं तर एका याच्यात 5 आणि 1 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणजे एका याच्यामध्ये 50 आणि 1 2 3 4 5 6 7 8 9 10 50 आणि 10 बाय 10 100 501 अशा काहीतरी पिंडी आहेत ह्या इथं. आपण डाव्या बाजूच्या मंदिरात शिरतो आहोत. मंदिर बघण्यासारखं आहे. हे कमळाकार वर फुलाचा आकार असलेल्या ह्या 2 पिंडी आहेत. या इथे
सॉरी, गरुड मूर्ती आहे. मागं पंख दिसत आहेत, ही गरुड मूर्ती आहे. आणि आत इथं गणेशजी आहेत. आणि आतल्या बाजूला आला केवमध्ये तर ह्या विशिष्ट पिंड आहेत बघा. ही पहिल्या पिंडीवर बाजूनं, मेन पिंडीच्या बाजूनं 3 आणि 2 5 7 पिंड आहेत. 7 पिंड आहेत. आणि ही दुसरी जी पिंड आहे त्या पिंडीवर भरपूर पिंडी आहेत. असं हे एकूण सुंदर शिवलिंग आहे. आपण याच्या दुसऱ्या भागामध्ये प्रवेश करू. या दुसऱ्या भागामध्ये आपण बघू शकता सहस्त्रपिंड म्हणून जी म्हणतो तशी ही पिंड आहे. खूप सुंदर पिंड आहे. आणि आतील ह्या परत मोठ्या पिंड आपण बघू शकतो. सुंदर एकल पिंड आहे मोठी. बाजूला कोनाड्यामध्ये पाण्यासाठी सोय केलेली आहे. असं हे एकूणच सुंदर मंदिर. मेन केवमध्ये आल्यानंतर दोन्ही बाजूला द्वारपाल आणि रक्षक देवता आहेत. आत आल्यानंतर ओळीनं आपण डावीकडून जाऊ. इथं भरपूर पिंड आहेत. ही नंबर 1 मध्ये आयवनी पिंड आणि साईडला पिंड आहेत. इथं पंचपिंड आहे, 5 पिंड आहेत. तिथं परत पहिल्यासारखी आयवनी आहे आणि तिथं सप्तपिंड आहे. या बघितल्यानंतर हे जे भित्त आहे, हे जे सहस्त्रपिंड, हे बघ सहस्त्रपिंड मागणं दाखव. हे सहस्त्रपिंड भित्ती आहे. हो, सहस्त्रपिंड. या इथं पण एक सहस्त्रपिंडीचं, तिन्ही बाजूला सहस्त्रपिंडी आहेत. आणि या बाजूला देवी आहेत, या बाजूला ब्रह्मदेव आहेत. या इकडं सुद्धा परत भरपूर पिंड आहेत. या इथं सहस्त्रपिंड आहे भित्ती. आणि ही खंडित मूर्ती आहे. आणि ही सुंदर मोठी पिंड, ही सुंदर मोठी पिंड. या भिंतीवर पिलरवर सुद्धा मेरूपिंड किंवा असा वेगळ्या पिंडी आहेत बघा, लंबाकार आकाराच्या. या फार कुठं बघायला मिळत नाहीत अशा. आणि याच्यावर तुम्हाला लेख लिहिलेला दिसेल, ते समजत नाही. खाली ओम फक्त आम्हाला कळलं शेवटी. पण या खाली जर बघितलं डेकोरेटिव्ह अशी ही पिंड आहे. कमळ पुष्पामध्ये हा मधला दंडू आहे. आणि साईडला आणि या बाजूला नागपिंड आहे. या पिलरवर ही नागपिंड आहे. नाग पूर्ण अगदी खऱ्या नागासारखा नाग दिसतो. आणि या इथे वेगवेगळ्या प्रकारच्या पिंड आहेत. या सगळ्याला पौराणिक महत्त्व आहे जरूर, पण आपल्याला त्याची माहिती नाही. हे अष्टदेवता, म्हणजे 8 दिशा. ह्या अष्टदिशा आहेत. आणि हे चंद्र आणि सूर्य असे ते जे 2 आहेत, हे चंद्र आणि सूर्य असे असे दशदिशा त्यांचे. ह्या अष्टदिशा आणि हे आणि चंद्र आणि सूर्य अशी ही रचना आहे. आपण ज्या केव बघून आलो त्याचा हा वरचा भाग केवढा प्रचंड विस्तार आहे. हा मधला चौक, तो नंदी मंडप आहे पहिला. दीपमाळ, नंदी मंडप, डावीकडचं मंदिर, हे उजवीकडचं मंदिर आणि हे मेन मंदिर. एकूणच सुंदर मोठा परिसर आहे.